रोम रोम भाइयों, ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. प्रमाणे आता आम्ही निघत आहेत पालघरला. चिराग, त्यानंतर रुद्र आणि ही आमची मर्सिडीज. अबे साले. आम्ही आता निघत आहोत पालघरसाठी. मित्रांनो तुम्ही बघू शकता या जातीय दाखला काढायला कमी नाही व पोरी पटवायला जास्त चाललेला आहे. तुम्ही त्याची तयारी बघू शकता मित्रांनो. हे बघा हे बघा हे स्टाईल बघू शकता याची तुम्ही. ठीक आहे. आणि एक हा एक याचे आयटम म्हणजे मित्रांनो मला ते वही आणायला गेली लिहायला लक्षात नाही राहत एवढे आयटम आहे त्याच्या. बघू शकता आता फोनवर चॅटिंग चालू आहे. आता बंद केला तुम्ही आले तर लगेच पल्ला बघा मित्रांनो. हे असं खरं सांगितलं ते लगेच पलतात हे. मित्रांनो हा आहे आपला आजचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता. चष्मा माझ्यावरती सूट होता कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता भाईचं काम आहे म्हणून गाडी भाईच चालवणार आहे. आपण आता पालघरसाठी रवाना झालेलो आहे. तुम्ही गावाकडचं एन्व्हायरमेंट बघू शकता. तर छानच एन्व्हायरमेंट आहे मॉर्निंगचं. रस्ते पण मित्रांनो खूप छान झाले तिकट. ठीक आहे. त्यानंतर हा समृद्धी महामार्ग सुद्धा या गावातूनच गेलेला आहे. हा समृद्धी महामार्गाचा ब्रिज पण तुम्ही बघू शकता. मित्रांनो आम्हाला हा रस्त्यामध्ये भेटलेला साहिल तर आम्ही याला पण घेतलेला आहे. विचार करतो याला पण बाळवली पण सोडू. याला आम्ही घेतलेला सोबत आणि आता आम्ही निघालो फूट. तर हा लागला आपल्याला ब्रिज. ब्रिज नंतर लागणार आहे आपल्याला दिलीप भाईचा गॅरेज. दिलीप भाईचा कॅम्पस बंगला गॅरेज. नंतर ह्यांना तर तुम्ही ओळखत असणार मित्रांनो हे खामलोलीचे खूपच फेमस असे डॉक्टर सोने डॉक्टरचा दवाखाना. नंतर हा जातो दहिसरकडे रोड पण आपल्याला जायचं पालघर साईडला म्हणून आपण घेतलेला इकडनं टर्न. आणि हे तुम्ही व्ह्यू बघू शकता एन्व्हायरमेंट. त्यासोबतच हा रस्ता किती छान आणि सुंदर वाटतो बघा मित्रांनो. त्याला सोडलेलं मित्रांनो इथे हा इथे कामाला जातो. मित्रांनो आता आपण भाडुलीला पोहोचलेलो आहेत. हा भाडुलीचा स्टॉप आहे तुम्हाला सर्व माहितीच असेल. बऱ्याच जणांना माहिती असेल ब्लॉग बघता येताना. नंतर ही आमची सर्वात महत्वाची गोष्ट इथेच माझं मित्रांनो लहानपणीचं शिक्षण झालेलं आहे. नूतन विद्यालय भाडुली. कोणाकोणाचं शिक्षण इथे झालेलं नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो कोण ना कोण आपल्याला भेटत आहे तिकडे साईला सोडला इथे आता भेटला आता तिकीट हा पण चाललेला आहे रिसेंटली पालघरला. त्याला पण आपण पिक केलेलं आहे. याला पण ड्रॉप करूया जातासोबत. मित्रांनो बघू शकता फायनली आपण इथे पालघरला पोहोचलेलो आहे. एक पंचायत समिती ऑफिस तिथे बाजूला तहसील ऑफिस ते आपलं काम आहे. रात्री लेट नाईट पर्यंत एडिटिंग करतो त्याच्यामुळे आता झोप येत आहे मित्रांनो. झोप नाही म्हणून एक चहा आतापर्यंत हा भाऊ घेऊन आलाय फ्रुटी. चला तर पहिला चहा घेऊया नंतर कामाला करूया सुरुवात. अबे चाय मांगा था पानी नहीं. मित्रांनो फायनली आपण पालघरला रिटर्न झालेलो आहे. तर तुमचं कुठलं कामच मिळलं पालघर म्हणून कुठल्याही साईडला तर मित्रांनो या उन्हामध्ये कदापि बाहेर नका पडू मित्रांनो. एक तर फोर व्हीलर घेऊन जा नाही तर बसला जा एकदम सुखामध्ये. तर बघा चिराग येऊ पण आपला विचारू भाई काय वाटतं तुला. बस जिरली माझी. माझी पण जिरली. जय मित्रांनो आपण एक डिसिजन घेतलेला आहे मित्रांनो. आपल्याला खूप छान असं कमेंट पण आलं फर्स्ट ब्लॉगला. रिस्पॉन्स पण चांगला भेटला. त्यामध्ये एक कमेंट आपल्याला खूप जास्त आवडली की त्यामध्ये एक दादाने सांगितलेलं की आपल्या जे व्हिडिओज आहेत त्या मराठी लँग्वेज मध्ये बनवू. ठीक आहे. तर आपण डिसाईड असं केलेलं आहे आपली मातृभाषा जी आहे आपण महाराष्ट्रीयन आहोत. आपण जर आपली भाषा नाही जपली तर कोण जपणार म्हणून आपण पण आपल्या ज्या व्हिडिओज आहेत तर पूर्ण स्टार्टिंग टू एंड पासून मराठीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आपली भाषा जपली पाहिजे म्हणून आपल्या पूर्ण व्हिडिओ आहेत तर मराठीमध्ये असतील. राहिली गोष्ट आपले जे हिंदी जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी आपण एआयने व्हॉइस जनरेट करणार आहे. तिथे एक ऑप्शन येईल तिथे क्लिक केल्यानंतर आपला जो ब्लॉग आहे तुम्हाला पूर्णपणे हिंदीमध्ये तुम्ही ऐकू शकता एन्जॉय करू शकता. ठीक आहे. बाकी आपले जे ब्लॉग्स येतील आता ते पूर्ण मराठी लँग्वेज मध्ये येतील. ठीक आहे. आणि हा डिसिजन तुम्हाला कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आणि अशाच आपल्या ब्लॉगसाठी फनी मुवमेंटसाठी एन्जॉयमेंटसाठी आपल्या अकाउंटला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.